मम दीक्षा गुरु आचार्य शीतल सागर मुनि महाराज की जय। मम निर्यापक आचार्य चंद्रप्रभु सागर मुनि महाराज की जय। सर्व मुनि संघ की जय। परम धर्म की जय। जैन धर्म की जय। विश्व धर्म की जय। भव्य जीवन आज आचार्य भक्ती भावना आहे आपल्या समोर। साक्षात आचार्य विराजमान आहे म्हणून भाव झाले थोडंसं बोलावं। माताजीने आचार्यश्रींना डॉक्टर म्हटले, त्यांनी आचार्यश्रींचे गुण सांगितले। मी आता सांगणार आहे मी आचार्यश्रींच्या जवळ काय। लक्षात आलं? वितराग पतके साधक निक्रंत पद कल्याणी जिनके समव शरण में कीर्ति महावीर की वाणी। चलते फिरते तीर्थ अनुसा करुणा कैले सागर ऐसे मेरे गुरु को शत शत वंदन आचार्य चंद्र सागर जिनको शत शत वंदन आचार्य चंद्र सागर जिनको। आज मी आचार्य भक्ती भावना या दिवशी माझे गुरु निर्यापक आचार्य श्री चंद्रप्रभु सागरजी महाराजींच्या चरणी सिद्ध श्रुत आचार्य भक्ती पूर्वक नमस्तू करून विनयांजली अर्पण करते। आपण सर्वांना ज्ञात आहे की मी आचार्य श्री चंद्रप्रभु सागरजींना निर्यापक होण्यासाठी प्रार्थना केली व त्यांच्या चरणाशी मी समर्पित झाले। कारण 2006 साली आरिका अजितमती माताजींची सल्लेकरा त्यांनी खूप सुंदर व शांतीने केली होती। ते मी प्रत्यक्ष पाहिले होते। तेव्हाच माझे भाव झाले व मी त्यांना म्हणाले पण होते, माझी ही सल्लेकरा आपणच करावी आणि तेच संस्कार आता माझे उद्भवले आहे। ते जसे बोलतात ते करतातच। एकदा जबाबदारी घेतली की काहीही कितीही अडचणी आले तरी ते अत्यंत सावधानीपूर्वक ते पूर्ण करतातच हा मला विश्वास आहे, खात्री आहे। म्हणून तर मी त्यांना समर्पित झाली आहे। मला हे आचार्य सुदृढ नौकेसारखे वाटतात। कारण मला संसार समुद्रातून पार करवण्यासाठी ते मला उपदेश रूपी अमृत देतात। मी उत्कृष्ट समाधीला सामोरे जाताना मला शारीरिक क्षमता मिळावी यासाठी आयुर्वेदातील तपन, स्वेदन, परिमर्दन, अभ्यंग इत्यादी उपायाचा अवलंबन घेण्यास सांगून मला शारीरिक वेदनेतून मुक्त होण्यासाठी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये 15 दिवस ठेवून घेऊन शारीरिक वेदनेतून त्यांनी मला मुक्त केले आहे। म्हणून तर मी आता ही साधना करताना सदृढ दिसते। लक्षात आलं? वेदनेतून मुक्त केले आहे। आहार क्रमशः कमी कमी करी माझी मानसिकता दृढ राहील यासाठी वरचेवर उद्बोधन करीत असतात। आत्मध्यानाकडे कसे लक्ष द्यावे, मनातील विचार विकार कसे संपवावे, कर्माची निर्जरा कशा प्रकारे होते हे सर्व मला उत्कृष्टपणे मला ते समजावित आहेत। शब्दांनी काय तुम्हाला बांधावं, भावनांनी काय तुम्हाला गुंफावं, उत्साही सळसळते चैतन्य तुम्ही गुरुवर, तुम्ही आम्हाला उपदेश द्यावा
आणि ते ऐकून आम्ही ते आचरणात आणावा, हेच माझे भाव आहेत गुरुवर. थकले मी संसारात फिरून, घेईल का कुणी दुःख वाटून? दुःख धावून येतात जीवनी, गुरुवर धावत आले मी तुमच्या चरणी, तुमच्या चरणी, तुमच्या चरणी. आणि शांती लाभली मला गुरुवर आपल्या चरणी, माझ्या अंतर्मनी, माझ्या या अंतर्मनी. हे गुरुवर, हे थोर गुरुवर माझ्या, आता जास्त बोलत नाही कारण आचार्यश्रींना बोलायचं. अशा या माझ्या निर्यापक आचार्यश्रींना माझे कोटी कोटी नमस्तु, कोटी कोटी नमस्तु, कोटी कोटी नमस्तु. धन्य गुरुवरा वंदन करीते मी बहुविनयाने, मी बहुविनयाने. थोर गुरु आशीर्वाद द्या माझं वत झाले. थोर गुरु माझं आशीर्वाद माझं वत झाले. जय गुरु निर्यापक आचार्य सागर.